पण ऑलमोस्ट रेडी झाली आहे. बघ बुक झाले वाटतं ती पण मूर्ती. आपण आता तामशेतला आहोत, म्हणजे आशीर्वाद आर्ट्स तिथे आहोत. तर तिथे बाप्पाच्या पण मूर्त्या तुम्हाला 101 भेटतील आणि देवीच्या पण. तर तिथे आपण चाललो आता. चला जाऊया. नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि पेन हमरापूरचे आणि आपले गणपती कव्हर केले आपण. तर आता नवरात्र जवळ आले, तर त्याच्यानिमित्त तुम्ही माझ्या पाठीमागच्या साईडला बघू शकता. आज आपण देवांचा ब्लॉग कव्हर करायला आलो आहे. देवी 2 दिवसावरती आलेत नवरात्र उत्सव. तर नवरात्री उत्सवाची तयारी कुठपर्यंत आली, देवी वगैरे तयार झाल्यात का, तर त्या बघणार आहोत आपण व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण माझ्या बाजूला देवांना बघतं एकदम मन प्रसन्न होऊन गेलं आहे. तर आपण बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि तुम्हाला मी एक देवींची मूर्ती दाखवणार आहे. तर चला. हे बघता देवीची मूर्ती पूर्ण रेडी झाली आहे. हे बघा, साडी वगैरे ड्रेप करून झाले, वाघावरती बसले आहे. हे बघा, अष्टभुजा मूर्ती आहे ही. काम बघा अक्षरशः. ही बघा, ही एक अजून मूर्ती महादुर्गाची. हे बघा रेडी झाली आहे ही पण. काम बघा अक्षरशः भारी आहे. आणि कलरिंग बघताय तुम्ही. ही साडीचा काहीतरी प्रकार असेल ना रे, सजवले असेल त्याला. म्हणजे हे जे साडी नेसवले बघ, असं ॲड्रेप्ट केलं ते. बघा दागिने वगैरे सगळे घातले आहेत. कसलं भारी वाटतंय. हे बघा, आपण सगळ्या ज्या आता म्हणजे ज्या कव्हर केलं त्याच्यामध्ये सगळ्यांवरती वाघावरती बसलेले दिसते आणि इकडे सिंह दिसतोय. ही पण मूर्ती 1 नंबर आहे. तिचं पण सगळं नक्षीकाम वगैरे झालं आहे, रेडी आहे मूर्ती. जय माता दी. साडी पण मस्त नेसवल्यात, अक्षरशः भारी वाटतंय. कारण ज्या वेळेला देखाव्याला मूर्ती जाईल, म्हणजे मंडपात ते वाटेल, तर त्यावेळेला अक्षरशः 1 नंबर वाटेल. या माझ्या पण पेक्षा म्हणजे 5-6 फुटाच्या वरती देवांची मूर्ती आहेत. त्या बघा, जास्त करून देवा मंडपात बसवतात, त्यामुळे मग त्या बघा मोठी साईज आहे. फूट असेल 3 ते 6 फूट. बघा पण आलं तर दादा आता ते मुकुटचं वगैरे काम करतो, म्हणजे डायमंड वर्क चालू आहे त्याचं. हे बघा, त्याच्या हाईटपेक्षा पण उंच मूर्ती आहे ती. डायमंडचा वर्क करतो. तिकडे पण त्या साईडला चालू आहे, ते डायमंडचा वर्क चालू आहे. तुम्हाला मी डिस्प्लेला लागवलं म्हटलं दाखवतो नंतर थोडा वेळात. झालर वगैरे लागतात आणि त्याच्यावरती मग तसे जे दागिने दिसत आहेत त्या तसे दागिने हे करते. ते हिला नॉर्मल वरचा अजून मुकोटा वगैरे सजवलं नाही आहे, तर हळूहळू ही झाल्याच्या नंतर मग ती घेते. हे बघा, बघा तुम्ही परफेक्ट बसला एकदम. एक आहे तो डायमंड वर्कचं काम करतो आणि त्याच्याच बरोबर त्या कामाबरोबर, कारण 2 दिवस राहिले त्यामुळे पेंटिंगचं पण काम जोरात चालू आहे. पण पेंटिंग करतो आणि डायमंड वर्क करतो. बऱ्यापैकी होईल, म्हणजे कारण कलर शेड डोळ्याची वगैरे आखणी वगैरे सगळं झालं आहे. तर आता
बॉडी शेड पण झाली आहे. फायनल टचअप बाकी आहे त्यांचं, तो पण सिंहासनाचा वगैरे देतो होतं. या मूर्तीचं खासियत म्हणजे बघा, या साईडला दोन्ही साईडला आपल्याला सिंह दिसत आहेत. हे बघा, हे किती फूट असेल तरी अंदाजे? 5.5 ना, 5.5 फुटाची देवी बघा, 5.5 6पर्यंत जाते. सजवल्यावर कसं भारी वाटेल. इकडे दादा सजवत आहेत, पण मस्त वाटतं. बाकी आपण काम बघतो तर बघतोय. आता हा साडी टेप्ट करतो इकडे. आपला मित्र आहे, जसा गणपती उत्सवामध्ये आपल्याला ज्यांनी मदत केली, म्हणजे गणपती उत्सवामुळे आपण दाखवू शकलो तो विजय, त्या विजयच्या बरोबर आलं. तर त्याच्याबरोबरचेच कारखान्याचे सगळे मित्र आहे. आज पण माझ्याबरोबर येतो, कंपनीतून हाफडे घेऊन आला आहे माझ्याबरोबर, माझ्यासाठी म्हणाल तर हे बघा. तर आता समोर बघतो आपण साडी टेप्ट करतात आणि तिकडे त्याच्याच बाजूला कलरिंगचं काम चालू आहे. तुम्हाला मी दाखवतो, कंटिन्युअसली शेवटपर्यंत बघत राहा. कलरिंग काम 101 वाटतं, कारण कलरवरती सगळे आणि चेहऱ्याचा जो बोलकेपणा येतो आणि जी डोळ्यांची आखणी आहे त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो. कारण असं वाटतंय जसं गणपतीला झालं होतं की ही मूर्ती घेऊ की ती मूर्ती घेऊ, तीच गोष्ट आहे. ही सजवली, तिला नथ वगैरे लावली आणि मुकुट वगैरे हे केलं तर कसं भारी वाटेल. त्यांच्या तर मेन तिथली आपण कुठेच घेतली, पण त्याच्यानंतर त्या दादाने मला घेऊन आला बाजूच्या त्याच्याच, म्हणजे जो बाजूचा सगळा कारखाना आहे जिथं गोडाऊन आहे तिथे, तो तुम्हाला मी दाखवतो. अक्षरशः 1 नंबर मूर्त्या दिसत आहेत आणि त्या मी तुम्हाला दाखवतो. 2 मिनटं फक्त. बघा बघा, ही फायनल झालेली वाटतं, ती भारी वाटते अक्षरशः. तिला सजवले तर त्याच्यानंतर ती आहे, त्याच्यानंतरची हे बघा इकडे आहे, हे बघा, हे बघता. आत्तापर्यंत हे बघितले तर सगळ्यात भारी वाटते, कारण असुर आहेत आजूबाजूला म्हणजे खाली, आणि त्याच्यावरती सिंहावरती बसलेली आहे. आता बघा, ऑलमोस्ट काम झालेलं आहे तिचं पेंटिंगचं वगैरे. आणि आखणी बघायची, डोळ्याची आखणी बघा. हे बघा, तुम्हाला बोला ना, डोळ्यांची आखणी बघा, बापरे बाप, क्लास आहे डायरेक्ट. बघा, आणि आपण लवकर आलं कारण ब्लॉग वगैरे एडिट करायचं आणि 2 दिवस फक्त राहिले. पण तो दादा बोलला होता की जर तो उद्या परवा आला असता तर आगमन पण भेटलं असतं इथून आपल्याला, पण तेवढा टाईम नाही आहे कारण आपल्याला जॉबवरती, त्यामुळे जमत नाही आहे, पॉसिबल होत नाही सगळं मॅनेज करायला. हे बघा, रेडी झाल्यावर काय क्लास वाटते. इकडे बघता ही पण बघा, हे नक्षीकाम बघा डोळ्यांचं, बाप रे बाप, क्लास आहे. हे बघा, मस्त एकदम, 1 नंबर. ती येल्लो साडीमध्ये आहे आणि साडी पैठणी आहे की साधी होतं, पैठणीच असतील ना. हे बघा, नऊवारी काहीतरी करतात ना त्यांना. हे बघा, पण ऑलमोस्ट रेडी झाली आहे. हे बघा, बुक झाले वाटतं ती पण मूर्ती. मस्त काम वाटतं बघा, मूर्तीवरून काम समजतं मूर्ती काढायचं. 1 नंबर. पण ऑलमोस्ट ते रेडी झाले. हे बघा, ड्रेप केलंय, साडी वगैरे पद्धतशीर. अक्षरशः चेहरा बोलका वाटतं, मस्त एकदम.
आपल्या समोर बघता आता 8 फुटाची देवी आहे. त्यावरती विराजमान झालं आहे. काय म्हणतं अंबा माता. हे बघा काय क्लास वाटते. आणि साडी वगैरे तिला नेसवलं आहे, ज्वेलरी वगैरे लावल्यात. हे बघा बापरे बाप, डोळे बघा कसले वाटतात. आपल्या हाईटपेक्षा पण डबल म्हणाल तर. हे बघा नक्षीकाम पण तेवढं भारी आहे. ज्या वेळेला मंडपात बसेल त्यावेळेला क्लासच एकदम. आहे बघा एकदम भारी वाटतं. नक्षीकाम वगैरे झालं आहे. पेंटिंगचं काम थोडक्यात राहिलं आहे बघ. ऑलमोस्ट 2 दिवसात होऊन जाईल ना पेंटिंग वगैरे. साडी फक्त मारायची म्हणजे पेंटिंग वगैरे सगळे झाले. हां म्हणजे साडीमध्ये सगळे हे कवर होऊन जाईल कपडा मारून झाल्याच्या नंतर. हे बघा मूर्ती बघताय. कलाकार आपला जीव ओतताय ते खरं एका एका मूर्तीमध्ये. ते अक्षरशः तुम्हाला व्हिडिओमध्ये समजून येत असेल की नाही माहिती, पण प्रत्यक्षात जर बघितलं तर असं वाटतंय की समोरची मूर्ती आपल्याशी बोलतेच खरंच. एंट्री केल्या जर तुमचं कुठल्या लक्ष विचलित केलं नसेल तर ह्या 2 मूर्त्या आहेत बघा. बापरे बाप नजर हटत नाही आहेत. आणि त्या रेडी आहेत. मला तर वाटतं फक्त सिंहासनात थोडाफार कलर मारायचा राहिला असेल. पण हे बघा काय कलरिंग काम आहे बाप एकदम. आणि साडी वगैरे ड्रेप्ट केलं आहे त्यामुळे अजून भारी वाटतं. आणि हे बघा ही एक मूर्ती अजून. हे बघा एक नंबर. सगळ्यात आकर्षण म्हणजे मी आल्याच्या नंतर मला एक मित्राने सांगितलं आहे की त्यांच्या इथं फेमस आहे. दरवर्षी काय ना काहीतरी वेगळा देखावा असता. पाठीमागं त्याच्या पाठीमागं पूर्ण सस्पेन्स आहे. तो मला सांगेल की त्याच्याकडे मला काय तू काय म्हणतो. तर आपण ज्यावेळेला विजय होता त्यावेळेला गणराज आर्टमध्ये आलो होतो आणि त्यावेळेला आपण बाप्पांच्या मूर्त्यांचं जे काम होतं ते बघितलं होतं. आणि आता गणपती उत्सव झाला त्याच्यानंतर देवांचं जो पेंटिंगचं काम, परत कलरिंगचं काम आणि अजून ड्रेपिंगचं काम चालू आहे. तर तिथे आलो आहे त्याच्या कारखान्यात. हे बघा आणि काम चालू आहे. हे बघा ही पण 5 ते 6 फुटाच्या वरती देवी दिसते. एक कारखाना आपण पहिला बघितला, त्याच्यानंतर या दुसऱ्या कारखान्याला भेट देतो आपण. हे बघा अक्षरशः पेंटिंगचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे. बघा इकडे पण अजून चालू आहे. 2 दिवस राहिलेत पण वाटत नाही, पण ते दिवस रात्र करून मला तर वाटतं उरकून देतील. हे बघा पेंटिंगचं काम चालू आहे. जसं तुम्हाला मी बोललो कलाकार आपला जीव ओततात त्याच्यामध्ये. कारण हार्डली 1-2 दिवस राहिलेत. कारण त्यांना ती मूर्ती रेडी करून द्यायची आहे. ताण भूक विसरून सगळे त्यात कार्यक्रमाला लागले. हे बघा कलरिंगचं काम चालू आहे इथं. इकडं पण साईडला तो पेंटिंग करतो. बघा डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत. हे बघा त्याच्यामुळे रिफ्लेक्शन होत आहे त्यामुळे क्लिअर दिसत नाही. हे बघा आपण मूर्ती बघाल ना जो तो इथं थांबतोय आणि बघून जातं. इथे खाली प्रणव आर्ट्सचा नंबर दिला आहे बुकिंगसाठी. हे बघा कुणाल दादा, प्रशांत दादा, नवीन पाटील. हे बघा हे पण क्लास आहे पण त्या रिफ्लेक्शनमुळे दिसत नाही आहे. हे बघा मस्त सजवलं आहे पण तिला. आणि चेहऱ्याचं काम एवढं भारी आहे ना बाप रे बाप. ही पण प्रणव आर्ट्सचीच आहे डिस्प्लेला लावलेली. हे बघा चेहरा बघा. हे बघा तर मूर्तीमध्ये सगळ्यात म्हणजे कुठली पण मूर्ती असू दे, श्रींची असू दे की अंबेमाची असू दे, त्याच्यात सगळं बारकाईचं काम म्हणजे जर बघताय तर तुम्ही हे डोळ्यांच्या आखणीचं काम आहे. आणि तो मी आलो त्यावेळेला एक दादा आखणीचं काम करतो. अक्षरशः म्हणजे ना सौरभ दा म्हणून त्याचं नाव आहे. तर म्हणजे जिवंत आहे. जसं वाटतंय की आपल्याला आपल्याबरोबर देवी बोलते. अक्षरशः असं इकडं भारी वाटतंय. कारण ते नंतर पूर्ण झाल्याच्यानंतर आताच बघता एवढी बारकाईने ते काम करतात. आणि त्याच्यानंतर जर झालं तर कसली बोलकी वाटेल ती मूर्ती. हे बघा पेशन्स आणि डोळ्यात ती म्हणजे मूर्ती असणार समोर त्यावेळेला ते काम करणं डेंजर. हे बघा बघता तुम्ही डोळ्यांची आखणी. हे बघा
बघा, हे बघताय यावर्षीचा जो ट्रेंडिंगचा विषय आहे नरसिंह, त्या ह्याच्यामध्ये देवी आले. मी 2 वेळा इथून गेलो, माझं अक्षरशः मन राहत नव्हतं, म्हणून मी त्यांना विचारलं की व्हिडिओ काढू का. तिला पेंटिंग केल्यावर किती भारी वाटेल आहे बघा, एकदम बारकाईने काम करतात, मस्त वाटतंय वगैरे. इकडे पण आहे. आणि ही दादा प्रभावळ कोणती आहे तुम्ही करताय ती? पाठीमागे बालाजीचं आहे का ते? कसलं आहे? बालाजीचं आहे का? हे बघा, हे बालाजीचं आहे पाठीमागे, ते प्रभावळ आहे. आणि इकडे ही नरसिंह आहे. हे बघा, एकविराईच्या रूपात अशी वाटते. प्रणव भालचंद्र म्हात्रे, फुकटे ओढण, काय क्लास आहे मूर्ती. हे बघा, हे बघा, जिथे नजर जाईल तिथे आजूबाजूला सगळ्या देवाच दिसत आहेत. पेंटिंगचं काम, इकडे रेडी पोझिशन, हे बघा सगळं तुम्हाला तसंच दिसतंय. हे बघा, हे अक्षरशः रेडी केले तुम्ही बघताय. हे बघा, बापरे बाप, किती भारी वाटते. आणि हे बघा, बघूनच एकदम मन प्रसन्न होईल असं झालंय. हे बघा, तिकडे या साईडला पण बघा. इकडे पेंटिंगचं काम करतो तो. ऑलमोस्ट 2 दिवस राहिलेत आणि शेवटच्या टप्प्यात आहे. ती झाले ना, रेडी झाले ना, फक्त कलरिंगचं काम चालू आहे. यावेळेला ट्रेंडिंगला आहे नरसिंहाचं. आहे बघा, सगळं असंच दिसतं. हे बघा, ऑलमोस्ट डन झालंय काम. मी अजूनपर्यंत मूर्त्या बघितल्या, पण ही साडी नेसवायची पद्धत बघा, ती वेगळीच आहे. आणि त्या साडीच्या ड्रेफ्टमुळे अजून लुक आहे तो एकदम रॉयल आलाय. एक नंबर साडी नेसवणं पण वाटतंय, मस्त वाटते देवी. तिचं पण तो आखणीचं काम करतो. बघताय तुम्ही मूर्ती, छावा म्हणजे यावेळेला चिंचपोकीचा चिंतामणीच्या थीमवरती आधारित होता, तर तसंच वाटतंय. हे बघा, इथे आपली राजमुद्रा आहे महाराजांची आणि पाठीमागे महाराजांचा छावा. हे बघा, क्लास वाटते. पेंटिंग झाल्यावर अजून मूर्ती एक नंबर वाटेल. हे बघा, ही मूर्ती बघताय, तर त्यांनी कारखान्यातून जेव्हा निघली होती तर तिथं आपण जाणार होतो बघायला, बॅलन्सिंग आहे. पण ती मूर्ती फायनली आपल्याला दिसली इथे ब्रिज खालीच आहे, जोयाच्या इथे एंट्रीला. हे बघा, बॅलन्सिंगवाली आहे. मूर्तीचा बॅलन्सिंग बघा. हे बघा, ते आत्ताच तिला कारखान्यातून जस्ट आणलंय. आपण तिथे बघायला जाणार होतो, पण त्याच्या अगोदरच ती देवी निघाली होती. बॅलन्सिंग आहे बघा तिला. आणि आता चालले ती कुठे चालले रे? पुढे पुढे सांताक्रूजला चालले. तर ब्लॉग इथे आपण एंड करतोय. कसा वाटला ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा, कमेंट करा आणि शेअर करा. आवडला असेल तर सगळ्यांपर्यंत पाठवा, कारण 101 देवांच्या मूर्त्या तुम्ही बघितल्यात. तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या आणि ग्रो करायला मदत करा. तर धन्यवाद. तुमचं प्रेम आपल्यावरती असंच राहू दे.